पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातला सर्व व्यवहार रद्द। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, तर व्यवहारात 1 रुपयाही दिला गेलेला नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली, चौकशीतूनच ही बाब समोर येईल। अजित पवारांचा खुलासा। नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेलं मला चालणार नाही। जमीन व्यवहारासंदर्भात काहीही माहिती नव्हती, चौकशी करून कारवाई करा। मुख्यमंत्र्यांशी बोललो, अजित पवारांकडून स्पष्ट। मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो, अजित पवारांना माहिती नाही असं कसं? जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही? जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक। अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर पार्थ पवारांचे, मात्र जमीन व्यवहारामध्ये रजिस्ट्रीसाठी दुसरे डायरेक्टर दिग्विजय पाटलांना नेमलं। पार्थ पवार प्रकरणातून सुटणार नाहीत, वडट्टीवारांचा हल्लाबोल। मनोज जरांगेंना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं। धनंजय मुंडेंकडून मला मारण्याचा कट दरम्यान मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी, जेवणात विष टाकून औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता। जरांगेंचा खळबळजनक आरोप। माझ्यासह जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा। आरोपींनंतर आता या सगळ्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, तर जरांगेंनी सुद्धा नार्को टेस्टची तयारी दर्शवली। जरांगेंना मारण्यासाठी दादा गरडला धनंजय मुंडेंनी 5 लाख दिले, करुणा मुंडेंचा आरोप, तर जरांगेंचं माझ्या विरोधात सुद्धा कटकारस्थान रचलं, नार्को टेस्ट कराच, करुणा मुंडेंची मागणी। उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीमध्ये एकत्रित बैठक, शहर विकास आघाडी करून एकत्र येण्याचा राजन तेलींचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेमध्ये 350 संभाव्य दुबार मतदारांची नावं नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदींकडून दिल्लीमध्ये वर्षभर चालणाऱ्या स्मारक कार्यक्रमाचा शुभारंभ। मंत्रालयामध्ये सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। जसं तुम्ही नमाज पढणार नाही तसं आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही, अबू आझमींचं अमित साटम यांना पत्र, तर अबू आझमींच्या पत्रानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक। बेळगावातील ऊस उत्पादकांच्या हिंसक आंदोलनानंतर अखेर कारखानदार नरमले। ऊसाला 3,300 रुपये भाव देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय। हत्तारगी टोलनाका परिसरात आंदोलकांचा जल्लोष। पुणे पोलिसांचा नवा खाकी पॅटर्न, दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड। इथून पुढे गुन्हा करणार नाही, आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत प्रतिज्ञा म्हणायला लावली। विश्वविजेत्या महिला खेळाडूंसह प्रशिक्षकांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव, प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश देत स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादवचा फडणवीसांकडून सन्मान।